माझी बहीण जी आता कदम झाली आहे ती छान जय मल्हार। इथून जो व्ह्यू दिसतोय सिटी व्ह्यू पूर्ण जेजुरीचा तो तुम्हाला मी दाखवते आता। इतका सुंदर आहे। मोबाईल पडला माझा मोबाईल। ठीक सगळं रेकॉर्ड केलं ना चोरून चोरून माझ्या कॅमेऱ्यामध्ये सगळं कट होणार। हॅलो नमस्कार मंडळी, मी रसिका बागवे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये। सो मी आत्ता आलेली आहे सोलापूरला। व्लॉगची सुरुवात लेट करते, पण सोलापूरला येण्याचं कारण असं तर हर्षू आणि प्रशांतचं लग्नानंतरचं देवदर्शन आहे, त्यासाठी मी आलेली आहे। आता आम्ही तुळजाभवानीचं दर्शन घेऊन जाणार आहोत जेजुरी गडावर। जेजुरी गडावर त्यांचा गोंधळ आहे, सो तो सुद्धा अटेंड करणार आहोत। सो बघूया व्लॉगमध्ये काय काय घडतंय। आम्ही आता सोलापूरला उतरून पुढे तुळजापूरला चाललो आहोत आणि रिक्षाने चाललोय आणि खूप बेकार थंडी आहे। सो आम्ही तर टॉवेल काढलोय आणि याला रिक्षावाल्या दादांनी मफलर दिलेला आहे। सो जान सलामत ब्लॉग हजार। आता आम्ही छान रेडी झालो आहोत आणि आता चाललो आहे नाश्ता करायला। माझी बहीण जी आता कदम झाली आहे ती छान जी छान साडी नेसून आता रेडी आहे आणि आमचे नवे नवे गोरे जिजू हॉटेल शोधत आहेत खाण्यासाठी। ते झाल्यानंतर आम्ही दर्शन करायला जाऊ। सो आज हर्षूने अशी छान वाईन कलरची साडी नेसलेली आहे। सो आता आम्ही अशा प्रकारे तिघं नाश्ता करायला चाललो आहोत। ही ओढणी माझी आम्ही यूज केली ॲज अ प्रोटेक्शन म्हणून। सकाळी खूप थंडी होती इथे आणि आता बऱ्यापैकी नॉर्मल आहे आणि ऊन पण आहे, सो त्याच्यामुळे काही वाटत नाही आहे। रसिका बागवे, कसं वाटतं आपल्याला? छान वाटतंय। आता तर छान दर्शन होऊ दे। हा झोप झाली आहे, आता फक्त छान दर्शन व्हायची गरज आहे। ॲक्च्युली आधी मी तुळजापूरला आली आहे एकदा, पण आता असं स्वतः डायरेक्ट आलो आहे। सो बघूयात तुमच्यासोबत आमचं दर्शन कसं होतं हे पाहूयात। काम भारी तुझं सांग रे। ए अप्सरा क्या हुआ? ये 50,000 का आता डिस्काउंट मिलेगा। मी म्हटलं अशी येते काय झालं यांचं, तो याला पुढे करते हाताला। तुमचे फॅन्स खूपच वाढत चालले। असे 2 फॅन्स तिकडले की कॅमेऱ्याची प्राईस विचारायला आले। कॅमेऱ्याची प्राईस विचारायला आले? मी कोण आहे हे विचारायला नाही आले। यावरून तुम्हाला कळतं का मला त्यांनी नाही ओळखलं आहे? सो अशा प्रकारे मी डोसा मागवला आहे, आमच्या जिजूंनी पुरी भाजी मागवली आहे आणि माझी लाडकी बहीण हर्षदा हिने पोहे मागवलेले आहेत। सो या नाश्ता करायला। येस, स्वतः पण चांगले आहेत ना। सकाळ सकाळी मला थोडंसं तिखट खायचं म्हटलं की जरा हे पण छान आहे। डोसा पण चांगला आहे। हॉटेलचं नाव काय आहे? शिंदे हॉटेल शिंदे कॉर्नर। तुळजाभवानीच्या मेन एंट्रन्सच्या आधीच आहे आणि आम्ही स्टे पण इथेच बुक केलं, तर नंतर दाखवते। बेसिक आहे पण चांगलं आहे, म्हणजे आंघोळीसाठी आणि तयारी करण्यासाठी छान आहे। आता आमचा छान नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहोत। आम्ही नाश्ताच करत एवढ्या वेळ आम्ही नाश्ताच करत होतो। वाजले किती? 11:15 फक्त 11:15 वाजलेले आहेत। सो आता आम्ही चाललो आहोत तुळजाभवानीच्या दिशेने। इथे खूप दुकानं आहेत ओटीची, परत काही सामानाची, फूल वगैरे काही हवं असेल तर आपल्याला
पण आमच्या बहिणीने आम्हाला अगोदर सांगितलेलं की ओटी घेऊन जा. सो हर्षूने ऑलरेडी थँक्स टू ताई एवढंच काय ते चांगलं काम केलं. एवढंच काही ते चांगलं काम केलेलं आहेस, त्यामुळे तुला मी इथेही मिस करतो असं अजिबात बोलणार नाही. सो ओटी घेऊन आम्ही ऑलरेडी आलेलो आहोत, त्यामुळे आता तरी आम्ही इथे काही ओटी वगैरे घेत नाही आहे. हर्षूने इथे हळदी कुंकू आणि हे घेतलं ना, बांगड्या घेतल्यात आणि आम्ही आता चाललो आहे फायनली. तुळजाभवानीचं मंदिर हे प्रवेशद्वार आहे. तुम्हाला किती एक दोन हां ओके हे दोन सो आज आम्ही मंगळवारी आलो आहे, तरी बरीच गर्दी आहे ओव्हरऑल. हर्षने छान गजरा माळलेला आहे आमच्या. अरे आम्ही आता लाईनीत उभे आहोत देवीच्या दर्शनासाठी. इथे हर्षू, इथे मी आणि मागे भरपूर सारी लाईन आहे. आज मंगळवार असल्यामुळे बरीच गर्दी असं आम्हाला इथं कळालं. तर आम्हाला नव्हतं माहिती की मंगळवारी लोक जास्त दर्शनासाठी येतात. हां आपण इथूनच आलो, मागून गेलो मागच्या साईड. सो इथे देवीला नेसलेली वस्त्र प्रसाद म्हणून मिळतात, म्हणजे आपण इथे विकत घेऊ शकतो. सो आता इथे आम्ही जातो आहे आणि बघतोय की कशा आहेत साड्या. झालेलं की कळलं मला. ही पण एक आहे. कशा तर मित्रांनो खूप टाईम लागतो शॉपिंगमध्ये, खूप म्हणजे खूप. पण काय आपल्याला काय हवं, बसायची जागा. खूप म्हणजे खूप मेन गोष्टी आहे. हे बघा आधीपासून आलो आहे, बसलो आहे, टाईमपास करतो आहे फोनमध्ये, तरी फोनचा कंटाळा आला. पण यांचं शॉपिंगचं काही ह्यांना कंटाळा आला तर कसं मला तेच कळत नाही. सिरियसली यार अशी असू शकतात ना. तर हर्षदा मला काय बोलली की तिला 2 साड्या पाहिजेत, कॉस्ट आहे अराउंड 2000 समथिंग. मी हां बोललो, ठीक आहे. सेम वेने मी तिला विचारलं की मला झुडिओ किंवा कुठल्याही ह्याच्यातून कपडे घेऊन दे सेम अमाऊंटमध्ये, ठीक आहे. तर नाही बोलते, डायरेक्ट नाही बोलते. बघू मोबाईल पडला माझा मोबाईल काय करशील का ती डील कबूल? काय कबूल? ती वाली डील नाही. तुला साडी घेऊन देईल. झालं हे असं आहे, असंच आहे. तुझं सगळं रेकॉर्ड केलं ना चोरून चोरून माझ्या कॅमेऱ्यामध्ये, ते सगळं कट होणार. ओके येस. जे माझी बहीण बोलणार तेच मी टाकणार. सो अशा प्रकारे आम्ही दोघींनीही साड्या घेतल्यात. आमच्या ताईने आम्हाला सांगितलं होतं की साड्या नक्की घ्या. सो आम्ही दोघींनी 2-2 साड्या घेतल्या आणि त्यात आम्हाला आमच्या भाऊजीने अजिबात काढीची मदत केलेली नाही आहे. ते फक्त स्क्रोल करत बसलेले. आम्ही 2-2 साड्या घेतल्यात. काय काय घेतले तर आम्ही नंतर दाखवू, आपण तिथे गेल्यावर दाखवू. ओके सो आता इथून जाऊयात कुठे, हॉटेलवर. चलो. सो आम्ही या रूममध्ये राहिलो होतो काही तासांसाठी. आता आम्ही चाललो आहे. बाय.
जी इथेच आहे तुळजापूरच्या इथे. इथून मंदिर 2 मिनिटावर आहे. फायनली आता आम्ही तुळजापूरमधून निघतो आहे आणि आता तुळजापूरवरून आम्ही जाणार आहे पुण्याला. आणि आता आमची ट्रेन आहे 5ची. सो दुपारचं जेवण काही झालं नाही आहे, पण इथून जाऊन आम्ही सोलापूरला जाऊ, जेवू आणि त्यानंतर 5ची ट्रेन पकडून पुण्याला जेजुरीसाठी. कारण उद्या आहे हर्षदा गोंधळ. सो अशा प्रकारे आता आम्ही सोलापूरवरून निघालेलो आहोत आणि आम्ही आज किती सीटरवर बसलो आहे ही सीटर आम्हाला माहीत नाही. एका गाडीत बसलो, एका ट्रॅव्हल करतो काउंटलेस. सो आता आम्ही जिथे 3 जणं बसलो आहे ना तिथे 4 जणं बसतात. ओके, सो तुम्हाला आता मी पुढचा व्ह्यू दाखवते ड्रायव्हरचा. बघा, हे 2 बसणं अपेक्षित. ओके, सो हे 2 बसणं अपेक्षित आहे. हा तिसरा माणूस ड्रायव्हर असायला हवा. तिथे ड्रायव्हर बसलेत ते व्हाईटवाले. सो हा सीन बघून तुला काय आठवलं हर्षू? लोकल, मुंबई लोकल 4th सीट ॲक्च्युली. म्हणजे किती रिस्क. ओके, आणि मागे पण फुल आहे. सो तर असं बघायला गेलं ना तर पुढे 4, 5, 6, 7, 8, 9, 10, जवळजवळ 17 माणसं या गाडीत बसलेत. यावरून मला माझी आपली गावची 6 सीटर आठवली. 6 सीटरमध्ये सुद्धा 12 लोक बसवतात आणि डेंजर असतं बाबा. हां, सो आमच्या जिजूने ते स्मार्टनेस दाखवलेला आहे. 100 रुपये एक्स्ट्रा लो पर 4 लोकांच्या सीटवर 3 जणं बसलो. जी खरी तिघांची सीट आहे पण त्यांच्यासाठी 4 जणांची. बट ठीक आहे बाबा, त्यांची गाडी. कम्फर्टेबल, कारण 1 तासाचा प्रवास आहे. सो बघूया आता पुढे काय काय होतं. जवळजवळ 10 वाजले आणि आता आम्ही पुण्याला पोहोचलो आहे. सो आता इथे थोडंसं जेवू आणि जेजुरीला जाऊ. म्हणजे आम्हाला 12 वाजतील, 12-1 वाजू शकतात. सो अशा प्रकारे आता आम्ही आलो आहोत जेजुरीमध्ये आणि गोंधळासाठी प्रशांत आणि हर्षू रेडी झालेले आहेत. मी पण रेडी झालेले आहोत. आता आम्ही इथे चाललो. इथे काय यायच्या घरी पाया पडून वरती यायचं अभिषेकासाठी. ओके, सो आता आम्ही इथे पूजाऱ्यांच्या घरी येणार आहोत, पाया पडणार आहोत आणि तिथून वरती जेजुरी गडावर जाणार आहोत. माझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे जेजुरीचा. सो येस, सो बघूयात की कशी आहे जेजुरी. खूप ऐकलं आहे आणि कधीपासून याची इच्छा होती. फायनली ती हर्षूमुळे इच्छा पूर्ण झालेली आहे. सो माझ्यामुळे हां ठीक आहे. तुझे आपण आभार नंतर मानू घरी गेल्यावर. येस, घरी गेल्यावर आभार. पर्सनल. ओके, सो आम्ही आता इथे पटपट पाया पडू आणि वरती जाऊ, कारण गडावर 1 तासाची ट्रेक करायची आपल्याला. कसं वाटतं हर्षू पायऱ्या चढून? ॲक्च्युली सगळ्या पायऱ्या चढवल्या पाहिजे होत्या ना प्रशांतने. एक्सपेक्टेशन काय ना जिमची एकदम स्ट्रेट आणि उंच पायऱ्या. तर अशा प्रकारे आम्ही फायनली पोहोचलो आहे. शंभरला 3 जोडी भवानी म्हणून देते. घ्या ना. देवाला फेरी मारा, अभिषेकवाले लवकर जावा. मेन गेट आहे. नंतर फोटोच्या नादीला. खूप सुंदर व्ह्यू आहे.
इकडे आता वरती आण हे वरती खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आय एम लेट बट खूप सुंदर. बाय तू जरा पदरवरती घे. थांब. काय आपण जाऊत ना नंतर. सो इथून जो व्ह्यू दिसतोय सिटी व्ह्यू पूर्ण जेजुरीचा, तो तुम्हाला मी दाखवते आता. इतका सुंदर आहे बघाच. इथे लेक पण आहे. सो खूप सुंदर असा व्ह्यू आहे हा. खूप सुंदर आहे जेजुरी. मी बघायला फार उशीर गेला आहे, पण म्हणजे येईन मी पुन्हा जेजुरीला. म्हणजे सारखं सारखं यावंसं वाटेल अशी आहे जेजुरी. आणि ओव्हरऑलच खूप सुंदर, खूप पॉझिटिव्ह वाईब आहे आणि खूप प्रसन्न वाटतं. अशा प्रकारे खूप छान देवदर्शन झालेलं आहे. आता आपण पुढे काय करणार आहे? पुढे काय करणार आहे? खाली आता एक प्रदक्षिणा घालून खाली जाणार आपलं भटजीकडे गोंधळासाठी. कडी वगैरे तुटणार तिकडे. मजा येणार. स्टेट येऊन सुंदर आहे मंदिर पण सुंदर, वाईब पण छान. हां, आणि आज गर्दी कमी आहे त्यामुळे जरा बरं वाटतं कालच्या कम्पॅरिझनने. हां, तुळजाभवानीला थोडी जास्त गर्दी होती. पण मे बी काल इकडे पण असतील, म्हणजे तिकडे जाऊन लोक अशीच येत असतील ना. हो. महासा देवीच्या दर्शनाला
जय मल्हार. जय को. पुन्हा पुन्हा प्लीज. अशा प्रकारे छान दर्शन झालं आहे आमचं आणि आता आम्ही खाली चाललो आहे गोंधळासाठी. आता पायऱ्या उतरतोय. व्हिडिओ कॉल चालू आहे. असा आहे असा सांगू पूर्ण. हा जाऊन इलो आता खाली. आता गोंधळ. हाय. नाही 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 त्या दिवशी नव्हती मी. एका आजसाठी बुक केलेला होता. आजसाठी बुकिंग होती माझी. स्पेशल बुकिंग. खाली बघा पायऱ्या बघा. ना बाणाबाईचं मंदिर आहे बघ त्या साईडच्या रोडला गेलं नाही ना मग आपण. चल जाऊ. कुठून जायचं? इथून जायचं. इथून इथून जायचं ना. चलो चलो चला बाणाबाईकडे. बानूबाई. बाणाबाई. लग्नात कोण नव्हते पाया पडा. आता खरी नवरा नवरी शोभा. सगळे आपली मनाची. आम्हाला काय त्यांचं गडावर फोटो काढलं का? हो 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 आणि उचलून घेतलेलं. हो. हां मामे बहीण आहे माझी. आत्ते बहीण आहे मी तिची सख्खी. नाही यायचं नावली. मम्मी पप्पा आता तू तिकडे पांढरा कुंकू व्हायचं.
सारखं मागे 1 मिनिट प्रशांत दादा करतो का एकमेकाला? जरा बाजूला खेड्याला साई ना माझ्या खेड्याला जाई नाय प्रशान बाळा माझ्या प्रशान बाळा माझ्या काम मांडगवच्या दारी मांडगवच्या दारी त्याला हात लावायला तर मला पळून गेली. सागर तुपा दोघी तू जर हातात पाणी म्हणतो पुरीला नाही नका बसू. जरा पाणी दे मला. तांब्याची तार यांच्या मुलांना शिकावं. आल्या बंद झालाय. मला माहिती आहे व्लॉग खूप मोठा झाला आहे, पण तुम्ही नक्कीच एन्जॉय केला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.